मंडळी, गेल्या काही दिवसांपासून देश आणि महाराष्ट्र हत्या आणि रस्ते अपघाताच्या बातम्यांनी हादरून गेलाय। कुर्ल्यात नवशिक्या बस ड्रायव्हरने माणसं चेंगरल्याच्या जखमा ताज्या असतानाच जयपूर मधलं माणसं भासणारं अग्नितांडव समोर आलं। त्याचा दाह कमी होतो ना होतो तोवर बँगलोरमध्ये 2 कंटेनरच्या अपघातामुळे एक कार चिरडली जाऊन सांगलीतील एकाच घरातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली। त्याचा शोक मनवत नाही तोवर काल रात्री 12 वाजता पुण्याच्या वाघोलीमध्ये एका मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। त्या 9 पैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात 1-2 वर्षांची लहान बहीण भाऊ होते असं कळतंय। हा रस्त्यावरील हिट अँड रनचा नरसंहार दिवसेंदिवस वाढत चालला असून यावर ठोस उपाययोजना करणं आता गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। नेमकं काय घडलं मध्यरात्री पुण्यात थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष बातमी। मंडळी, आपल्या जिल्ह्यात कामाची अवस्था वाईट आहे म्हणून पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी 13 जण अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आले होते। त्यात एक नवरा बायको व त्यांची 2 मुलं असं कुटुंबही होतं। दरम्यान काम शोधण्यासाठी आल्यामुळे डोक्यावर छप्पर नाही, खिशात पैसे नाहीत, त्यामुळे सबंध रात्र त्यांनी असल्या कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर काढण्याचा विचार केला। उद्याच्या भविष्याची चिंता करून त्यांच्यातले कित्येक जण उपाशीपोटीच निर्धास्तपणे फुटपाथवर झोपी गेले। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वाघोली परिसरात केसनंद फाट्याजवळ मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या एका डंपर चालकाने झोपेत असलेल्या 9 जणांना चिरडलं। चालक भरधाव वेगात डंपर चालवत होता। तीव्र उतार असल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि वाहन थेट फुटपाथवर गेल्याची माहिती समोर आली आहे। झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला। त्यापैकी 3घांचा जागीच मृत्यू झाला। त्यांना रुग्णालयातही नेण्यात आलं नाही, तर 6 जखमींपैकी 3घांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्याचं समजतंय। त्यांच्यावर ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, तर 3 मृत व्यक्तींचे मृतदेह सुद्धा पोस्टमॉर्टमसाठी ससूनमध्ये आणण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेच्या वेळी डंपर चालक हा दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत। गजानन शंकर तोटरे, वय वर्ष 26 असं त्या नराधम चालकाचं नाव आहे। त्या अपघातामुळे पुण्यात एकच खळबळ माजली असून 3 निष्पाप जीव गेल्यानं हळहळ व्यक्त होत आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे मृतांमध्ये जी 2 लहान मुलं आहेत त्यांच्या वडिलांनी डोळ्यांनी हा अपघात पाहिला आणि त्यावेळी नेमकं काय घडलं याचा सगळा थरार भरलेल्या डोळ्यांनी सांगितला। ते म्हणाले, रात्री 1 ते 1:30च्या सुमारास हा अपघात घडला। आम्ही सगळे गाढ झोपत होतो। अचानक डंपरचा जोरदार आवाज आला आणि आम्ही खाडकन उठलो। समोरचं दृश्य पाहून आम्हाला काही सुचेच ना। आम्ही जागेवरून उठून मदत करेपर्यंतच सगळा खेळ खल्लास झाला होता। 3 जण जागीच ठार झाले होते। रुग्णालयापर्यंतही पोहोचता आलं नाही। इतर जखमींना कसं बसं रुग्णालयात नेलं, पण माझ्या मुलांचा जीव काही वाचू शकला नाही। एवढे जखमी झाले की रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता। हे सगळं सांगताना त्या बापाचं हृदय पिळवटून निघालं होतं। दरम्यान त्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्यांची विशाल विनोद पवार, वय वर्ष 22, वैभवी रितेश पवार, वय वर्ष 1 आणि वैभव रितेश पवार, वय वर्ष 2 अशी 3घांची नावं आहेत। तर जानकी दिनेश पवार, वय वर्ष 21, रिनिशा विनोद पवार, वय वर्ष 18, रोशन शशादू भोसले, वय वर्ष 9, नागेश निवृत्ती पवार, वय वर्ष 27, दर्शन संजय वैराळ, वय वर्ष 18, अलिशा विनोद पवार, वय वर्ष 47 अशी 6 जखमींची नावं आहेत। त्यांच्यावर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची प्रकृती गंभीर आहे। पोलिसांनी तात्काळ त्या मद्यधुंद चालकाला बेड्या ठोकल्या असून त्याची आता कसून चौकशी सुरू आहे। मंडळी, कंटेनर, ट्रक, टँकर, डंपर, बसेस अशा मोठ्या गाड्यांच्या अपघातात भयान वाढ झाली असून यातले बरेच अपघात हे चालकांच्या गैरजबाबदारपणाच्या वागण्यामुळे झालेले पाहायला मिळतात। तसंच रस्त्याची दुरावस्था किंवा न घेतलेल्या सेफ्टी प्रिकॉशन्स किंवा न पाळलेले रस्ते वाहतुकीचे नियम, सुसाट वेगाने वाहने पळवण्याची सवय यामुळे अपघात घडत आहेत। फार कमी वेळा इंजिन किंवा ब्रेक फेल, टायर फुटण्याच्या टेक्निकल समस्यांमुळे अपघात झालेले आहेत। दरम्यान स्पीडचं उल्लंघन करणाऱ्या, खास करून रहदारीच्या रस्त्यावर वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर सक्त कारवाई प्रशासनानं करणं गरजेचं आहे। आता आपल्यातलेच काही महाभाग ते लोक तिथं फुटपाथवर कशाला झोपले, त्यांची चुकी आहे म्हणून त्यांना दोष द्यायलाही मागं पुढं पाहत नाहीत। पण मंडळी, पोटाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला मुलूक सोडून फाटक्या खिशानं दुसऱ्या शहरात आल्यावर त्यांनी कुठं झोपायचं होतं?
फुटपाथ, ब्रिज हेच त्यांच्यासाठी रात्र काढण्याचा आधार आहे ना. यासाठी त्यांच्या जिल्ह्यात न झालेल्या डेव्हलपमेंट पासून सरकारची रोजगार, शिक्षण, आरोग्य व सुरक्षेसंबंधीची कुचकामी धोरणं कारणीभूत आहेत असं तज्ज्ञांना वाटतं. या घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरून तर आकाश हे पांघरून असेल, तर तुम्ही किड्या मुंग्यांसारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कोणालाच काही देणं घेणं नाही. असं वाटण्याची परिस्थिती म्हणजे वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दबून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बुडून आलेल्या मध्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं. या 2 चिमुकल्यांसह तिघांनी उपाशीपोटी जगाचा निरोप घेतला. तर अजूनही 6 जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटना का थांबत नाहीत? की गरिबांना जगण्याचा अधिकारच नाहीये का? सकाळी सकाळी बातमी पाहून मन सुन्न झालं. ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते, तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही? यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले कामगार लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. सरकारने पीडित कुटुंबांना योग्य भरपाई द्यावी ही विनंती असं रोहित पवार म्हणाले. असो, आपणही या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात आणि भविष्यात अशा दुर्घटना होणार नाहीत अशी आशा करूयात. दिवसभरातले अजून काही अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्याशी कनेक्टेड राहा. तुमच्या भावना कमेंटमध्ये सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.